सो लेट स्टार्ट. स्क्वॉडवर बोलून घ्या थोडा आपला. मी मागच्या वेळेस बोललो होतो तो थोडं जास्त असं ॲग्रेसिव्हली बोललो होतो, पण नाही असं नाही करायला पाहिजे. आपण नॉर्मली बोलायला पाहिजे स्क्वॉडबद्दल. स्क्वॉडची खूबी, स्क्वॉडची कमजोरी, विकनेस. इमान एकदा रियालिटी चेक दिला, स्क्वॉडमध्ये विकनेसच नाही आहे कोणत्याच डिपार्टमेंटमध्ये. ऑलराऊंडर बरोबर, डेथ बॉलर बरोबर, स्पिनर तगडे, ओपनर तगडे, मिडल ऑर्डर एक नंबर, फिनिशर पास नाही लागत. काय बोलतो. आपल्या T20 स्क्वॉडची एकच कडी चुकली होती, ती म्हणजे गिल. ते कमजोर कडी होती आपल्या स्क्वॉडची, जे की निघाली. मी एवढं गिलबद्दल काही विरोध नाही आहे, मला काही अपोज वगैरे काही नाही आहे की बा नाही माझ्या घरचा प्लेअर खेळायला पाहिजे, नाही असं काही गोष्ट नाही आहे. विषय काय माहिती आहे काय, गिल यार तो मॅच नाही करू टीम, असं प्रॉब्लेम तो आहे. गिलचा स्ट्राईक रेट आहे 140 आणि तो ओपनिंग करू राहिला, आणि त्याच्या समोरचा खिलाडी 180-200च्या स्ट्राईक रेटच्या खाली नाही उतरू राहिला. गडबड तर आहे ना यार, मग कुठं ना कुठं तर गडबड होणारच. आणि जे पॉवर प्लेमध्ये रनबॉल खेळणं आहे हे तर गुन्हा झाला, तो तो पाप झालं, ते तर माफ करायची गोष्टही नाही आहे. तर ते चुकते थोडं असं मला वाटते. कोणाबद्दल? गिलबद्दल. गिल कमबॅक करा, बिलकुल कमबॅक करा, गिलनं तर कमबॅक करायला पाहिजे. मी म्हणतो गिल असा कॅप्टन बनाव जो कधी भारतानं पाहिला नसेल इन पॉझिटिव्ह वे. एवढा चांगला कॅप्टन म्हणा, रिक्की पॉन्टिंग वगैरे 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 सब 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 खतम राहावं त्याच्यासमोर, गिलसमोर. असा राहाव अशी माझी इच्छा आहे. बनला तर एवढा चांगला बनाव. म्हणजे असं मी काही हेट गीट काही नाही आहे, विरोधात काही नाही आहे, मला माझ्या घरचा माणूस नाही ठेवायचा आहे तिथं टीम प्लेईंग 11मध्ये, तर अशी गोष्ट आहे त्याची. पण सध्या कंडिशन अशी आहे की तो सध्या नाही बसू राहिला, ठीक आहे. आणि जी प्रेस कॉन्फरन्स झाली आहे कोचची नाही, कोण आहे सिलेक्टर आणि कॅप्टनची, तर त्याच्यात एक गोष्ट साफ झाली आहे की बॅटिंग ऑर्डर स्टेबल राहणार आहे आता. म्हणजे बॅटिंग ऑर्डर स्टेबल लिस्टसाठी राहणार की आता त्यांना भरोसा भेटला आहे नाही की बॅटिंग ऑर्डर वरती खाली करून शिव्या खाणं आहे. अजून काही होणं नाही आहे, फायदा काही होऊ नाही राहिला त्याचा बॅटिंग ऑर्डरवरती खाली करून, तर आता बॅटिंग ऑर्डर स्टेबल राहणार आहे, ठीक आहे. तर हे चांगली गोष्ट आहे. 3 नंबरवर तिलक, 4 नंबरवर सूर्या, पहिले 4 तर फिक्स आहे. आता हे रिंकू, हार्दिक आणि दुबे हे 3 जे आहे हे वर खाली होऊ शकतात इन केस. काय सांगा आता, ते तेवढं होऊ शकते, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. हे फिनिशर आहे, 5 नंबरचा बॅटिंग ऑर्डर, म्हणजे हे जशी जे गरज पडली तशी ते पाठवून अशी गोष्ट आहे. पण पहिले 4 जे इम्पॉर्टंट आहे भाई ते फिक्स आहे, आणि तेवढं तरी बरं आहे. अक्षर पटेल वाईस कॅप्टन आहे, तर अक्षर पटेल खेळणार आहे, आणि ती सगळ्यात चांगली गोष्ट आहे. अक्षर पटेल यार हा खिलाडी कुठूनही काही करू शकते आणि काही मॅच आणू शकते, बॅटिंगमध्येही बॉलिंगमध्येही. बॅटिंगमध्ये पाहून घेतलं आपण फायनलमध्ये, बॉलिंगमध्ये पाहून घेतलं आपण सेमीफायनलमध्ये. T20 वर्ल्ड कपच्या 2024चा T20 वर्ल्ड कप, 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये अक्षर पटेलनं 4 विकेटा घेतल्या होत्या सेमीफायनलमध्ये, आणि फायनलमध्ये 47 रन काढले होते. तिथं बॉलिंगमध्ये अक्षर पटेल पडली होती फायनलमध्ये, पण सेमीफायनलमध्ये भाऊनं इंग्लंडच्या याच्यात जे दगड आणले, अरे बाप रे बाप, त्याच्यापेक्षा वरती नाही देतो. मी ती मॅचची रेकॉर्डही काढू शकतो, 2 मिनटं थांबलं तर काढून घेणार. आणखीन गोष्ट अशी आहे की रिंकू प्रॉपर फिनिशरच्या रोलनं खेळणार आहे. आता फक्त रिंकूवर डिपेंड आहे आपली मॅच इन रिॲलिटी पाहिलं तर. दुबे, हार्दिक, स्काय, तिलक, अभिषेक, संजू हे त्यांचं काम तर करूनच घेतील, तो काही विषय नाही आहे. बट जे रिंकू आहे, जो फिनिशर आहे भाई, तो तगडा पाहिजे, आणि रिंकू तगडा आहे. आता आय होप की म्हणजे रिंकू फॉर्ममध्ये असा, फॉर्ममध्ये तो असते, त्याचा काही विषय नाही आहे. रिंकू काय लेवलचा प्लेअर आहे माहीत आहे, पण इन रिॲलिटी चेक दिला थोडासा रिंकूचे रन इतक्यात रिसेंट नाही आले. जशी परफॉर्मन्स पाहिजे होती रिंकूकडून तशी नाही येऊ राहिली ती रिॲलिटी आहे. आणि जसं मी सध्या रिंकू सिंगचं नाही पाहिलं काही विशेष की बा काय चालू आहे काय नाही, पण मी त्याचं पाहणार सध्या. पण मी त्या मागची मॅच जे बोलू राहिलो तो इंडिया वर्सेस इंग्लंड T20 वर्ल्ड कप 2024 सेमीफायनल, तर त्याच्यात आपल्या कोण्या अक्षर पटेलनं 4 ओव्हरमध्ये 23 रन, 3 विकेटा, 5ची इकॉनॉमी. आणि कुलदीप यादव 4 ओव्हरमध्ये 19 रन, 19 रन, 3 विकेटा, 4ची इकॉनॉमी. तर इंग्लंडले या दोघांना तर कमर तोडून टाकली.
तर अक्षर पटेल भाई, असं म्हणण्यात तात्पर्य आहे की अक्षर पटेल कुठूनही काही करू शकते, काहीही करू शकते. तो भयंकर कॅलिबरचा प्लेअर आहे, तो मजाक नाही आहे. आणि इन रिॲलिटी चेक दिलं म्हणजे थोडंसं म्हणजे पाहिलं, थोडा विचार केला, तर या पूर्ण स्क्वॉडमध्ये फक्त 2-3 जणच आहे की जे बॉलिंग नाही करत, बाकी सगळे बॉलिंग करतात. जसं आता ईशान किशन आणि काय नाव आहे संजू सॅमसंग, ते दोघं विकेट किपर आहे, तर ते बॉलिंग नाही करणार, तिथं फिक्स आहे. इवन स्काय बॉलिंग करते यार, काय म्हणणं आहे आता याच्यावर. म्हणजे ती अशी जस्ट हे झालं, पण ती इंडिया वर्सेस श्रीलंकाची मॅच होती. 19वी की 20वी, 19वी ओव्हर 19th ओव्हर याने केली ती, काय नाव आहे रिंकू सिंगनी, आणि 20वी ओव्हर सूर्यकुमार यादवने केली ती. आणि ती मॅच आपण जितलो होतो, टाय केली ती, मग त्याच्यानंतर जितलो होतो सुपर ओव्हरमध्ये. रिंकू सिंगची परफॉर्मन्स आहे भाई, ठीकठाक आहे, फॉर्ममध्ये आहे गडी, काही विषय नाही आहे थोडा. हो नाईस नाईस नाईस. तर त्याच्या पहिले 4-5 हे पाहून घेऊ आपण मॅचेस. 7 मॅचेस, 172 रन, 135चा स्ट्राईक रेट, 24ची ॲव्हरेज. डिसेंबर 29, हां ठीक आहे. तर जे लास्ट मॅच तो खेळला 8 डिसेंबरला, त्याची परफॉर्मन्स T20मध्ये थोडी कमी आहे यार. काही नाही रिंकू सिंग आहे भाई, तो काढून घेते, तो काही विषय नाही आहे. 25 बॉलमध्ये 19 रन, 29 बॉलमध्ये 45 रन, 10 बॉलमध्ये 24 रन आला जागेवर, 13 बॉलमध्ये 14 रन, 42 बॉलमध्ये 65 रन. रिंकू सिंग आहे, तो कव्हर करून घेईन, आय होप सो, गॅरंटेड आहे भाई. लय तगडा प्लेअर आहे भाई तो, आणि तो पॉवर रेडिंग खतरनाक खेळते, आणि त्याच्यासोबत खेळणारे लय आहे. आणि शेवटी त्याच्यानंतर अक्षर पटेलही आहे, 8 नंबरची डेप्थ. 8 नंबरवर अक्षर पटेल फिक्स आहे. म्हणजे तो एक खिलाडी खेळणार आहे, कारण की तो व्हाईस कॅप्टन आहे, आणि तिला खेळायला लागेल म्हणजे खेळायला लागेल, आणि तो भाई मॅच विनिंग प्लेअर आहे, तो कुठूनही काही करू शकते. आणि राहिला सूर्या, तर सूर्याने त्याचे परफॉर्मन्सबद्दल म्हटलं की सूर्यकुमार आहे, म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की नाही तो घुमूच राहिला गहू. त्याचं म्हणणं असं आहे सरळ सरळ की मी आपलं काय रे यार, काय मी फॉर्ममध्ये नाही, तसं काही नाही आहे, मी फक्त रन नाही काढून राहिले, माझ्या रन नाही निघून राहिले, बस असं काही म्हणणं आहे त्याचं. आणि सूर्यकुमार यांना असंही वाटलं की सध्या तरी माझ्यासाठी माझी पुरी टीम कव्हरअप करून घेऊ राहिली, त्याचा काही प्रॉब्लेम नाही चालला, पण ज्या दिवशी मी फुटन त्या दिवशी माहितीच आहे, सूर्यकुमार यादव ज्या दिवशी फुटला मजा येणार. माझं असं म्हणणं आहे की यावेळेस लिडिंग रन स्कोरर आपल्या इथून सूर्यकुमार यादव राहाव, एवढा चांगला फॉर्म राहाव, असा नाही, एवढा चांगला फॉर्म राहाव एकदम. सूर्याबाई तगडा खेळ तू, आणि तो खेळ पुऱ्या मॅचमध्ये नको खेळू, 3-4 मॅचमध्ये रन काढायला लागते, म्हणजे काढाच लागते, एक सेमीफायनल एक फायनल आणि बाकीच्या कट्टरच्या मॅचेस बस. आणि यावेळेस टीमही चांगल्या आहे, पण टीम सध्या काही आल्या नाही विशेष जणांच्या काही, पण आल्या तर मजा येणार पाहायला. टक्करचा मुकाबला तर आपल्या ग्रुप 1मध्ये कधीच नाही आहे, काही नाही आहे, ते थोकेल्या गोष्टी आहे, त्याच्यावर पडणं काही अर्थ नाही आहे. रिॲलिटी आहे यार, खरंच रिॲलिटी आहे की यांच्यावर पडून काही अर्थ नाही आहे. ही ग्रुप 1 म्हणजे हे तर वॉर्मअप मॅच टाईपच झालं, तर तो काही विषय नाही आहे. मजा येणार सुपर 8मध्ये, तिथं ऑस्ट्रेलिया वगैरे भेटेन आपल्याला, त्याच्यात जरासा मजा येणार. बाकीची ते गरीब टीम ते पाहून घेतात तुमचं काय, तर मला काही करणे लागत. आणि USA यावेळेसही आहे, तर तुमच्या जीवाला खतरा राहणारच आहे, तर ते समजदार को विचारा काफी. मागच्या वेळेस USAने एका टीमला धरदबोचलं होतं, आणि जे कुताळलं होतं, जे मारलं होतं ओ. आणि त्याचेच प्लेयर ते जराशी एखादी लीग खेळू राहिले, बिग बॅश लीग म्हणून आहे काहीतरी. त्याचं एक सांगून देतो, एक आहे तो आपला कप्ताना मेरी जाना आहे तो मोहम्मद रिजवान, 26 बॉलमध्ये 32 रन करून गेला तो T20मध्ये. 26 बॉलमध्ये 32 रन, 5 चौके, 123चा स्ट्राईक रेट आहे T20मध्ये. एवढं चांगलं कसे खेळतात लिगाचे, म्हणजे नाही हा पाहिजे आपल्याला कायच्यात T20 वर्ल्ड कपमध्ये पाहिजे आपल्याला मोहम्मद रिजवान, बाबर आझम, हे प्लेयर पाहिजेत, म्हणजे पाहिजेत भाई. कशा गोष्टी करतो यार, लिजंड्स शब्द दुसरा वापरू राहिला तो, पण हा समजून घ्या तुम्ही, म्हणजे एकदम काय कॅलिबरचे प्लेयर आहे यार ते. पाकिस्तानमध्ये याच्यापेक्षा चांगले प्लेयर नसू शकतात. आणि सलमान अली आगाची गोष्ट तर तो तर कॅप्टन राहणारच आहे, तेवढा फिक्स आहे. पण स्क्वॉडमध्ये जे मजा येणार त्यांच्या, बाबर आझम कमबॅक करायला भाई,
असं वाटू राहिलं. पण काही काही न्यूज येऊ राहिलं की बाबर आझमला ड्रॉपही करू शकतात, पण नाही, मला नाही वाटत. बाबर आझम खेळन तर खेळ. यांच्या इथं विषय कसा आहे माहिती आहे का, यांच्या इथं आहे ते चिट्टी पॅटर्न आहे तो, की बा नाही नाही माया माणूस खेळणंच, माया माणूस एक तर खेळणंच, हा खेळण. मग बाबर आझम, बाबरचे 3-4 जण आता आहेच हे पाय, मोहम्मद रिजवान, बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हारिस राऊफ. जनरली कोणत्या स्क्वॉडमध्ये हे 5 जण, 4-5 जण तर असूनच जातात, आणि हे काफी आहे मॅच मारायला. म्हणजे याच्यात बॉलर जे आहे ते बॅटिंग चांगले करतात, आणि जे बॅट्समन आहे ते बॉलिंग चांगली करतात. अबे रिॲलिटी आहे. जर शाहीनशाह आफ्रिदी नसता तर इंडिया वर्सेस पाकिस्तानच्या एशिया कपच्या मॅचमध्ये, पहिल्या मॅचमध्ये हे 100 क्रॉसही नसते करू शकले. 100 रनही क्रॉस नसते करू शकले जर तो शाहीनशाह आफ्रिदी नव्हता. उखाडलं त्यांना तरी काही नाही, 120-130 करून उखाडलं तरी नाही, तरी वन साइडेड आपण जितलो. पण सांगू राहिलो की बा त्यांचे बॉलर जे आहे ते बॅटिंग चांगली करू शकतात, आणि त्यांचे जे बॅट्समन आहे ते बॉलिंग चांगली करू शकतात. म्हणजे ज्यांनी जे काम दिलं त्यांनी जमत, बाकीचं सगळं जमून जाते, असा विषय आहे तो. म्हणजे बॅटर आहे ते नाही नाही मी बॅटिंग नाही करत, मी 0वर आउटून जातो. अच्छा, बॉलिंग करून मग. आणि जे बॉलर आहेत मग ते म्हणतात नाही 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 आम्हाला तर बॅटिंग करायची आहे, आम्हाला खेळायचं आहे. तर असा विषय चालत राहते त्यांचा. आणि राहिली गोष्ट दुसरी की आपल्या स्कॉडची, तर एकदम तगडा स्कॉड आहे भाई, पाहूनच मजा येऊ राहिली. आणि मी लय खुश आहो की एवढा भयंकर, एवढा तगडा स्कॉड भेटला. आणि एक गोष्ट आणखी समजून गेली की 3 फॉर्मॅट प्लेयर फक्त एकच आहे आपल्या याच्यात. मला वाटते 2 आहे, पण 3 आहे, पण तरी वाटू राहिलं मेन परमनंट एक आहे, बाकी 2 तर ते असेच. मेन वाला कोण आहे, हर्षित राणा. हा गडी 3 फॉर्मॅट प्लेयर आहे, गेले तोडच नाही आहे, काहीच तोड नाही आहे. आता गेले 3 फॉर्मॅट प्लेयर नाही आहे, पण राणा आहे. दुसरा कुलदीप यादव, आणि तिसरा वॉशिंग्टन सुंदर. हे कुलदीप आणि वॉशी तर काही सांगून नाही त्यांना, तर कधी ड्रॉप केला जाते, पण नाही राणा मेरे को स्क्वॉड में चाहिए. राणाची गोष्ट अशी आहे, हर्षित राणाची. तर आपण याच्यात सगळं पाहिलेलं आहे भाऊ. 2 विकेट कीपर, 2 बॅट्समन, म्हणजे टोटल 4 बॅट्समन आहे फक्त, आणि बाकी सगळे मग ऑलराऊंडर आणि बॉलर. फाईला मजा येऊ राहिली स्क्वॉडमध्ये. आता वर्ल्ड कप कधी चालू होते त्याची वाट आहे, पण असं म्हणून राहिले लोक की 26 में दुनिया खतम आहे, तर वर्ल्ड कप जितू द्या, मग जे करायचं ते करता. ठीक आहे. हो, सगळेजण म्हणून राहिले, सगळ्या इथं हवा तोच आहे की 26 में दुनिया खतम आहे. नाही नाही बेटा, वर्ल्ड कप जितू द्या आम्हाला, मग जे करायचं ते करून घ्यायचा. आणि ते फायनल असं म्हणतात श्रीलंकात होणार आहे, घंट्याचं श्रीलंकात होणार आहे, फायनल आपल्या इंडियातच होणार आहे. तो काही विषय नाही आहे फायनलचा. अबे तुम्हाला काय वाटू राहिलं, म्हणजे खरंच, म्हणजे एवढं 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 कसं पॉझिटिव्ह अप्रोच आहे यार तुमचं. हा पॉझिटिव्ह अप्रोच कसा झाला माहिती आहे का, सुनामी समोर आपण रेनकोट घालून राहिलो. रिअलिटी, सुनामी येऊ राहिली आणि तू इथं रेनकोट घालून राहिला वाचण्यासाठी, हे काय गोष्ट आहे. थर्ड क्लास गोष्ट आहे, काही कामाचीच गोष्ट नाही आहे ही. सो गोष्ट ही आहे की फायनल तर इंडियातच होणार आहे. आता मग समोरचा कोण येणार आहे ते माहीत पडते, आणि मजा येणार आहे. यार लवकर स्कॉडही नाही देऊ राहिले बाकीचे टीमवाले, त्यांना स्कॉड दिला तर मजाही येते. स्कॉड कोणाकोणाचा पाहायचा, मला इंग्लंडचा पाहायचा आहे, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया. मला पाकिस्तानची आवड आहे स्कॉडची पाहायची, कारण की मला बाबर आझम पाहायचा आहे. बाबर आझमला पाहायचा आहे मग, की बा तो स्कॉडमध्ये कसा दिसन. मोहम्मद रिजवान, मला ॲज अ कॅप्टन पाहायचा आहे बाबर आझमला, मग मजा येते जराशी. ही नाही कॅप्टन्सी भाई, त्या लेवलचा कॅप्टन नाही आहे पाकिस्तानमध्ये बाबर आझमच्या. आणि हे जे झालं, एक सध्या घटना झाली आहे, आपण त्याच्याबद्दल बोललो नाही, पण तरी बोलून घे एक गोष्ट. अंडर-19चा एशिया कप पाकिस्तान जिंकला, इंडिया 1 साइडेड हारली. तर हे लय खुशी का मातम है, खुशी का माहोल आहे. एवढा खुशीचा माहोल आहे, एवढा की सगळं पाकिस्तान खुश आहे. 1-1 करोड रुपये वाटवले त्यांच्या सगळ्या प्लेयरले, अंडर-19वाल्यांले. त्यांनी इंडियाला हरवलं, एशिया कप जिंकले अंडर-19. साला मला तर एक समजत नाही, आपण इन रिसेंट ICC टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर आपण जिंकलो एक T20 वर्ल्ड कप.
आपण जितलो एक चॅम्पियन्स ट्रॉफी, आपण जितलो एक एशिया कप, लिहू राहिलो यार मी, आपण जितलो एक वुमेन्स ODI वर्ल्ड कप, WTC, नाही हा वुमेन्स ODI वर्ल्ड कप. तर आपण हे 4 जे मेन इव्हेंट आहे ICCचे ते आपण जितलो. तरी एवढी अशी खुशी, एवढी म्हणजे नाही, म्हणजे जे ते अंडर-19 एशिया कप जितल्यावर जेवढं ते दाखवू राहिले तेवढं तर आम्ही नाही दाखवलं नाही यार. इथं चुकतो आपण, माहिती आहे का तुला, इथं इथं गडबड मारतो. ते पहा किती खुश आहे, ते बयान पहा काय देऊ राहिले. ते तर असे म्हणून राहिले की आम्ही तर वर्ल्ड कप जितलो T20चं, ते तर खिशालाच आहे आमच्या, आणि जे समोरचं येऊ राहिलं ODI ते तर नाव फक्त आम्हाला आणण्याचाच आहे, तो असा विषय आहे. आणि हा ते बयानच्या बद्दल बोलून घेतो मी, तर काही बयान ऐकले ना, चांगले बयान होते ते. बयान असे होते, सलमान अली आगा म्हणून राहिला की आम्हाला हे वर्ल्ड कप जितायचं आहे, आणि आम्ही हे एकच वर्ल्ड कपनी बोरवलं, आम्ही 2027चे वर्ल्ड कप पाहू राहिलो. अच्छा, बाबर आझमचं म्हणणं आहे की मला या T20 वर्ल्ड कपमध्ये हायेस्ट रन गेटर करायचं आहे आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जिंकायची आहे. हायेस्ट रन गेटर बनायचं आहे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जिंकायची. नाही, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट नाही म्हटलं वाटतं, फक्त हायेस्ट रन गेटरच म्हटलं मला, या टुर्नामेंटमध्ये हायेस्ट रन गेटर बनायचं. अशी गोष्ट आहे मग ती. प्रत्येक मॅचमध्ये 50 मार भाई, तू 50 बॉलमध्ये 48 बॉलमध्ये तू 50 मार, सब खुश आहे. तो इकडले खुश आहे, आमची इकडली खुश आहे. अरे त्यांना ते हे मारलं, काय केलं, मारलं नाही रे बा, त्यानं हे केलं, कोणतं आहे ते, बिग बॅश लीग. हां, बिग बॅश लीगमध्ये बाबर आझम न 50 मारली ना आता भाई, रीला किती खतरनाक कंट्रोल आहे विचार करा तुम्ही. बाबर आझमची फक्त कव्हर ड्राईव्ह पहा तुम्ही, अजून काही नका पाहू. बाबर आझमचे ना स्टॅट पहा, ना कव्हर ड्राईव्ह पहा, ना काही. आणि विसरता नका, तो T20चा हायेस्ट रन गेटर आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. नाही, स्ट्राईक रेटबद्दल नाही बोलायचं, स्ट्राईक रेट बद्दल नाही बोलायचं मी, मग बोलून टाकन काही, मला राग येऊन देईन फुकट पाकाटचं. स्ट्राईक रेटबद्दल तर कवाला करायची नाही माझ्यासमोर. ते मॅच अबे, बाबर आझम जर 58 मारू राहिला तर मग समजून जा माणसानं, ते पिच जे आहे ते 240ची पिच होती. या बिचाऱ्यानं 198 198 वर फिटून टाकलं का. 240ची पिच आहे ना ते इन रियालिटी. बाबर आझम तिथे खेळला, अरे यार 2 छक्के मारले त्यानं, कोणाच्या अंगात दम आहे एवढा. 5 चौके, 42 बॉलमध्ये 58 रन, 138चा स्ट्राईक रेट. खुशी का माहोल. अरे यार, एवढी खुशी आहे, एवढी खुशी. अरे ऑस्ट्रेलिया तर पागल होऊन गेला हे 50 पाहून. म्हणजे त्यांना तर बॅनर फॅनर दिवारा गिवारा रंगून टाकलं, त्यांच्या बिल्डिंगावर बाबर आझमचं नाव लिहून घेतलं. एवढी खुशी आहे त्यांना, समजू राहिले भाई. हे पस्तावतील भाई, लय खतरनाक पस्तावतील. 1-2 सीझन खेळून दे, कोलंबो खेळला आहे भाऊ आपला. आता नेपाळ प्रीमियर लीगही नाही घेत बाबर आझमचं इन रियालिटी, खरं पाहिलं तो नेपाळही नाही घेत. एकदा यांना घेतलं होतं श्रीलंकानं, तर श्रीलंकाने चुपचाप वापस करून दिलं यायला की बेटा नाही ऐसा नहीं करते तुम, जाओ वापस जाओ घर पे. यांची इथून पाहायला मजा येते, तुला माहिती आहे का. आणि ऑस्ट्रेलियाची जी मीडिया आहे ते तर भाई एक नंबर आहे. तर मजा यासारखी गोष्ट आहे. खुशी का माहौल है पाकिस्तान में. अंडर-19 जितले ते एशिया कप, जितून घ्या भाई, जितून घ्या. काय म्हणू शकतो आपण हारलो ठीक आहे, इट्स ओके. खेळलेच ते चांगले खेळले, नेक्स्ट टाइम पाहून घेऊ काय विषय काय नाही. तर ती अशी गोष्ट आहे. ते तुम्हाला एक रियालिटी सांगू काय, आपण जेवढ्या वेळा यांना हरवलं तेवढ्याच्या अर्ध्या वेळा किंवा आता एक वेळा यांना हरवलं ना, ते तर माणसाला माणूसही नाही समजत मग. अशी गोष्ट आहे. म्हणून ते कुत्तो को घी हजम नाही होणार, सरळ गोष्ट अशी आहे ते. म्हणून हे कुत्र्यापेक्षा खालच्या लेवलचे आहे सगळे, असाही एक विषय. सो इथं व्हिडिओ एंड करू. आणि बॉलिंग लाईनअपमध्ये एक नंबर मजा येऊ राहिली भाई म्हणून. वरुण चक्रवर्ती, अर्शदीप,
कुलदीप, बुमरा, हे 4 बॉलर बर्बाद करून टाकतील समोरच्याले, हे पाहिजे नाही. अबे तू रन कोणाला मारशील, कोणाला मारशील भाई तू रन, मला खरं खरं सांगून दे कोणाला मारशील तू. म्हणजे कोणाची किती हिंमत आहे एवढं सांगून द्या मला की कोणाला रन मारसान तुम्ही. जर तुम्ही अर्शदीपला ठोकसान तिथून मग वरुण चक्रवर्ती, कुलदीप म्हणजे हे मारून टाकतील यार. हे नाही सोडणार आहे यावेळेस. हे खतरनाक लेवलची बॉलिंग करू राहिले, ज्या लेवलची बॉलिंग करू राहिले की त्याची लिमिट नाही. आला तुम्ही गोष्ट आहे का, जर तुम्ही अर्शदीपले खेळसान, अर्शदीपले मारसान तर बुमरा तुम्हाला आउट करून टाकल. जर तुम्ही बुमराला हँडल करसान, बुमराला तुम्ही मारसान तर तुम्हाला अर्शदीप बंब टाकून देईल. आणि जर तुम्ही दोघांपासून वाचले, वरुण चक्रवर्तीला हाय त्यानं घेतला 15 फुटाचा बांबू, तो पायात दी मग समोर कोण आहे तर. जर दोघांपासून जर तुम्ही वाचले तर, आणि तरीही तुम्ही वाचले, तरीही एकदम म्हणजे तुमचं की बा हालत चांगली आहे तरीही तुम्ही वाचले, मग हार्दिक पांड्याचा आहेच आपल्यापाशी. विचार करा, हार्दिक पांड्याचा आहे आणखी बॉलर. हार्दिक पांड्या काय लेवलचा बॉलर आहे ते माहित आहे भाई. तो विकेटा घेते, फुग्गा हवा बॉलर येतो. आणि तरी म्हणजे एवढं झाल्यावरही आमच्यापाशी कुलदीप आहे, अक्षर आहेच, आणि दुबे तर आहेच बाबा आणखीन. आता म्हणा काय विषय आहे तो. म्हणजे विचार करू राहिले लेवल काय बॉलिंगचा आपल्या, एवढा खतरनाक लेवल. अवे तुम्ही जर अर्शदीपले मारसान तर तुम्हाला बुमरा मारून टाकून, तुम्ही बुमराले मारसान तर अर्शदीप तर आहेच बंबू द्यायले. तुम्ही दोघांपासून वाचले तर वरुण चक्रवर्ती आहेच, वरून पासूनही वाचले तर हार्दिक पांड्याचा बापरे बाप, तो तर बॅट आहे त्याच्या हाती भाई. तू तर तरीही म्हणजे मॅक्स लेवल तरीही तुम्ही वाचले. कुलदीप, अक्षर आणि काय नाव आहे शिवम दुबे. शिवम दुबे ते भाऊ बुमराच्या शक्त्या येऊ राहिल्या, मजाक नाही करू राहिलो भाई. तो ज्या विकेटा घेऊन राहिल्या चाकतनं, सगळ्या इम्पॉर्टंट विकेटा दुबे घेऊन राहिला. काय स्विंग होते त्याचा बॉल. अक्षर पटेल आणि कुलदीप यादवची तारीफ करायची मला गरज नाहीये भाई. बॉलिंग अडा एक नंबर आहे यार आपला, एक नंबर. म्हणजे पाहून मजा येऊ राहिली. आणि पण एक गोष्ट अशी आहे की माहिती आहे का, माझी लय इच्छा होती की ती 4था मॅच की 5वा मॅच आहे ना, ती साऊथ आफ्रिका ते गंदा हरवलं त्यांनी काहीतरी असं. हा ते मॅच झाली, ते बुमरानं गेम बंब देऊन दिलं तर त्यांच्यात 11व्या ओव्हरमध्ये. तर मला अशी इच्छा होती की त्यांना पहिले बॅटिंग करा, त्यांना 200-220 काढा, 230-240 जे काही असेल ते तर, आणि ते इंडियन चेस करा. मला ते पाहायची होती 240 चेस असताना, पण ते काही झालं नाही. आता न्यूझीलँड आहे समोर, तर न्यूझीलँड म्हणजे इंडिया वर्सेस न्यूझीलँड मॅच आहे ना, T20 आहे ना. कधीपासून आहे, एक सेकंड, इंडिया वर्सेस T20 21 जानेवारीपासून आहे. छानपैकी येऊन जातात संध्याकाळी 7 वाजता, मॅच पाहून घेऊ आपण. स्कॉट गेट काही रेडी नाही आहे. स्कॉट BCCIने अनाऊन्स केला आहे, त्या न्यूझीलंडवाल्यांना अनाऊन्सही नाही केला आहे. केला का यार, नाही 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 केला नाही, केला नाही, केला नाही, केला नाही. मला वाटलं केला. करायला पाहिजे यार, करायला पाहिजे, मजा येते तुमची. पाहू द्या आम्हाला काय विषय आहे तर. आणि यांचा तो यांच्यापाशी कोण आहे, यांचाच आहे ना तो 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 RCBनं बॉलर घेतला, तो काय नाव आहे, डफी काय पफी नाव आहे त्याचं, डफीचा वाटते. तो बॉलर तगडा आहे भाई न्यूझीलँडचा, पाहायला मजा येणार त्याला. आणि सो इथं व्हिडिओ आपण एंड करू. आणखीन आज संध्याकाळी भेटू, मी व्हिडिओ टाकतोच आणखीन संध्याकाळी. काय हा व्हिडिओ संध्याकाळी अपलोड करू, आणखीन एक व्हिडिओ संध्याकाळी टाकू राहिलो. तो चलो बाय बाय.